हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक दॅट इज अ क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ओके, आणि ती येते चॅप्टरमध्ये प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स and variations. Okay, and today's topic is chromosomal theory of inheritance. Okay, इनहेरिटन्स म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द वन जनरेशन टू अनदर जनरेशन. याची जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण इनहेरिटन्स म्हणतो. आणि ते ट्रान्सफरेशन जे होते त्याला आपण हेरिडिटी म्हणतो आहे. ठीक आहे, आणि हेरिडिटीबद्दल आपल्याला सर्वात पहिले सांगितलेलं आहे मेंडलने. ठीक आहे, मेंडलनी पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केले होते आणि त्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी त्यांचे जे कॉन्क्ल्युशन ते कॉन्क्ल्युशन त्यांनी इन द इयर ऑफ 1865 पब्लिश केले होते. ठीक आहे, 1862पर्यंत त्यांनी त्यांचे एक्सपेरिमेंट कंप्लीट केले होते, जे सेवन्थ इयरपर्यंत चालले होते. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर त्यांनी त्यांचे जे वर्क आहे ते त्यांनी पब्लिश केलं होतं. ठीक आहे, ब्रून सिटीच्या जे काही जनरल्स होते त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांचं वर्क पब्लिश केलं. आणि एवढं ग्रेट वर्क करूनसुद्धा त्यांच्या वर्कला जे रिकग्नाईज करायला पाहिजे होतं, जे मान द्यायला पाहिजे होता, तेवढं रिकग्नायझेशन त्यांना देण्यात आलेलं नाही आहे. ठीक आहे, आणि त्याच्या आफ्टर द डेट ऑफ मेंडल म्हणजे इन द इयर ऑफ 1900 ओके मध्ये 3 सायंटिस्टनी इंडिपेंडेंटली मेंडलचे जे वर्क आहे ते रिडिस्कवर केलं होतं. आणि त्यामुळे जगाला माहीत पडलं होतं की मेंडल किती ग्रेट सायंटिस्ट होता आणि त्यांनी काय काय शोधून ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वात पहिले हे बघू की मेंडलचे जे रिकग्नाईज मेंडलला मिळायला पाहिजे होती ड्युरिंग द हिज लाईफ, जिवंत असताना, ते त्यांना मिळालं नाही. त्याच्यामागे काय काय कारणस होते. त्याच्यानंतर त्याचं वर्क कशाप्रकारे रिडिस्कवर झालं आणि त्या रिडिस्कवर वर्कमधून ही थिअरी कशाप्रकारे तयार झाली आहे. थिअरी ज्याचं नाव आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ स्टुडंट्स. तर 1900पर्यंत मेंडलचे जे वर्क आहे ते अनरिकग्नाइज राहिले. 1900च्या नंतर जेव्हा 3 सायंटिस्टनी वर्कला जेव्हा रिडिस्कवर केलं तेव्हा लोकांनी त्याला चांगल्या प्रकारे ओळखलं की किती ग्रेटनेस आहे सायंटिस्टमध्ये. ठीक आहे, तर 1900पर्यंत मेंडलचं वर्क का रिकग्नाईज केलं नाही गेलं त्याच्यामागे काही रिझन्स होते. त्यातले काही रिझन्स आपण बघूया. फर्स्ट रिझन जे होते स्टुडंट ते म्हणजे कम्युनिकेशन्स लॅक. ओके, ज्या इयरमध्ये मेंडलनी वर्क केलं होतं त्या काळामध्ये कम्युनिकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम्स होता स्टुडंट्स. ओके, आताच्या काळामध्ये कम्युनिकेशन करणे फार इझी आहे कारण खूप सारे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल्स आहेत. पण त्या काळामध्ये कम्युनिकेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, ज्याच्यामुळे मेंडलचं जे वर्क होतं ते जास्त देशामध्ये पब्लिश होऊ शकलं नाही किंवा जास्त देशामध्ये मेंडलच्या वर्कबद्दल जास्त माहिती झाली नाही. त्यामुळे मेंडलचं वर्क हे जास्त रिकग्नाईज केलं गेलं नाही आहे. ओके, कम्युनिकेशन प्रॉब्लेम. आणि मेंडल ज्या सिटीमध्ये ज्या देशामध्ये राहत होता तो देश एवढा काही डेव्हलप कंट्री नव्हती, त्याच्यामुळे त्या देशाचे जास्त रिसर्च पब्लिकेशन नव्हते, रिसर्च पेपर नव्हते किंवा मॅगझिन्स नव्हते जे जास्त पब्लिशिंग करतील, किंवा त्यांच्या मॅगझिनवरती एवढं वेटेज नव्हतं की बाकीचे देश त्या मॅगझिनला घेऊन वाचतील किंवा नेतील. ठीक आहे, तिथं ब्रिटनचं होतं आणि तो काळ जो होता तो डार्विनचा काळ होता. सर्वांचं लक्ष डार्विनच्या वरकडे होतं. ठीक आहे, आणि मेंडलने सुद्धा त्याचं जे वर्क आहे जे मोठ्या मोठ्या जर्नल्समध्ये सुद्धा पब्लिश केलेलं नाही आहे. ठीक आहे, तिथलचे जे लोकल जर्नल जे होते त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा पेपर पब्लिश केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांना पब्लिश करायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. म्हणजे एक प्रकारे कम्युनिकेशन फॅक्टर तिथे कमी पडलं होतं. ठीक आहे, सेकंड जे कॅरेक्टर होतं स्टुडंट्स फॉर द फेल्युअर ऑफ द मेंडल रिकग्नायझेशन ते होतं म्हणजे की मेंडलने जे सांगितलं होतं हिज कन्सेप्ट ऑफ जीन. ओके, जसं की जीन म्हणजे काय होतं, इट इज अ स्टेबल अँड discrete unit, okay, which
control the expression of trait, okay, expression of characters. आणि जीनचे जे allele होते both the allele did not blend, okay, म्हणजे मिक्स. हा जो कन्सेप्ट होता मेंडलचा, हा कन्सेप्ट त्यांच्या कॉन्टेम्पररी जे होते किंवा ज्यासोबतचे जे सायंटिस्ट होते त्यांना बिलकुल त्यांनी ॲक्सेप्ट केलेला नव्हता. तिसरा फॅक्टर जो होता त्याच्यामुळे मेंडल इज नॉट रिकग्नाइज. मेंडल जे होते त्यांनी जे काही बायोलॉजिकल फिनॉमिना सांगितले होते ते डॉमिनंट, रिसेसिव्ह किंवा आणखी काही जे काही लॉज त्यांनी सांगितलेले आहेत, जे काही फॅच्युलेट त्यांनी सांगितले आहेत, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी मॅथमॅटिक्सचा यूज केलेला आहे, स्टॅटिक्सचा यूज केलेला होता. आणि त्या काळामध्ये सायंटिस्टना, बाकीच्या सायंटिस्टना किंवा बाकीच्या बायोलॉजिस्टना की बायोलॉजीचं एक्सप्लेनेशन मॅथमॅटिक्सने करणं हे त्यांना बिलकुलच मान्य नव्हतं. बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे दोघं एकत्र काम करू शकतात हे त्यांना बिलकुलच पचतच नव्हतं किंवा ते मान्यच करत नव्हते की बायोलॉजीचं एक्सप्लेनेशन मॅथमॅटिक्सतून होऊ शकते. त्यांचं म्हणणं होतं की बायोलॉजी आणि मॅथचा काही संबंध नाही. पण मेंडलने जे काही वर्क केलं त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं प्रूफ त्यांनी मॅथमॅटिकली दिलेलं आहे, जे काही बाकीच्या सायंटिस्टना बिलकुलही मान्य नव्हतं. ओके, सो मेंडल using the mathematics to explain biological phenomena was totally new and unacceptable for biologists at his time. आणि शेवटचा लास्ट 4th नंबर की मेंडलने सांगितलं होतं की जे काही कॅरेक्टर आहेत ते एक फॅक्टर, डिस्क्रिटेड युनिट ऑफ फॅक्टर काय करतायत, कंट्रोल करतायत. पण त्याचं फिजिकल प्रूफ मेंडलकडे अजिबातच नव्हतं. ठीक आहे, कारण की त्यावेळेस मायक्रोस्कोप वगैरे काही नव्हतं ज्याच्या थ्रू ते दाखवू शकत होते किंवा सांगू शकत होते. त्यांना माहीत होतं काहीतरी फॅक्टर आहे, पण ते कोण आहे आणि तो कशाने बनलेला आहे हे सुद्धा मेंडलला माहीत नव्हतं. पण आहे एवढं त्यांना माहीत होतं. आणि जे दिसतच नाही, जे माहीतच नाही, फिजिकली त्यांचं काही प्रूफच नाही, त्या गोष्टी लोक बऱ्याच वेळा मान्य करत नाही. त्यामुळे सुद्धा मेंडलच्या थेरीला जास्त लोकांनी मानलेलं नाही आहे त्यांच्या जिवंतपणी. ठीक आहे, सो देर इज अ नो फिजिकल प्रूफ of discrete unit factor or what they made of. ओके, ते कशांनी बनलेले आहेत आणि ते त्याचं फिजिकल प्रूफ त्यांच्याकडे नव्हतं, त्यामुळे त्यांना सुद्धा मान्य केलेलं नाही आहे. तर हे होते यांचे काही पॉईंट्स ज्याच्यामुळे मेंडलसोबत त्यांच्या लाईफमध्ये कधीच रिकग्नाइज केले गेलेलं नाही आहे. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त असं होतं की बऱ्याचशा सायंटिस्टचा जो स्कोप होता तो डार्विझमच्या थेरीकडे जास्त होता, मेंडलच्या थेरीकडे त्यांचं लक्ष फार कमी होतं. त्यामुळे मेंडलच्या वर्ककडे सुद्धा बरेच सायंटिस्टनी लक्ष दिलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे सुद्धा मेंडलचं वर्क अनरिकग्नाइज राहिलेलं आहे. तर आपण आताच बघितलं की मेंडलचं वर्क जेव्हा ते जिवंत होते तेव्हा त्यांचं वर्क जे ते बरेच सायंटिस्टनी रिकग्नाइज केलं नाही किंवा वर्ल्डनी रिकग्नाइज नाही केलं. त्यांच्यामागे मेन काय रिझन्स होते ते आपण बघितले, त्याचे खूप सारे रिझन्स आहेत. मेन रिझन्स काय होते ते आपण आता बघितले. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांची डेथ झाली 1984मध्ये, त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये 1900मध्ये त्यांचं वर्क जेव्हा रिडिस्कवर करण्यात आलं तेव्हा मात्र मेंडलची जी ग्रेटनेस होतं ते सर्वांच्या लक्षात आलं होतं. पण हे मेंडलचे वर्कची ग्रेटनेस लक्षात येण्यासाठी त्यांचं वर्क जे रिडिस्कवर केलं होतं ते केलं होतं 3 सायंटिस्टनी. ओके, सो इन द इयर ऑफ 1900 3 सायंटिस्टनी, 3 सायंटिस्ट, आणि दिस वर्क दे आर डिस्कवर बाय द इंडिपेंडेंटली. ओके, एकत्र नाही केलं त्यांनी, वेगवेगळे त्यांनी ती वर्क डिस्कवर केलं होतं. तर 3 सायंटिस्ट रिडिस्कवर वर्क ऑफ मेंडल. ओके,
आणि 3 सायंटिस्ट आपल्याला माहितीच आहे, त्यांची नावं कशी लक्षात ठेवायची त्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. पहिले जे सायंटिस्ट होते ते होते ह्युगो डी व्हॅरिस, जे हॉलंडचे होते आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते प्राईम रोजवरती. ठीक आहे. सेकंड जे होते ते होते कार्ल कॉरन्स. ओके. कार्ल कॉरन्स हे होते जर्मनीचे आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते मेजवरती. ठीक आहे. आणि तिसरे सायंटिस्ट होते इरिच. ओके. इरिच शेरमार्क. ओके. सॉरी, इट इज अ वॉन. टीच वॉन शेरमॅक. ओके. ही होती ऑस्ट्रियाची. यांनी सुद्धा पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केले होते. ठीक आहे. त्यांनी मेंडलचं वर्क जे ते रिडिस्कवर केलं होतं. ॲट दॅट टाईम ॲडव्हान्समेंट ड्यू टू द ॲडव्हान्समेंट इन द मायक्रोस्कोप. ओके. मायक्रोस्कोपमध्ये ॲडव्हान्समेंट काय झाली इथे. ठीक आहे. ड्यू टू द मायक्रोस्कोप. ओके. द सायंटिस्ट वी आर एबल टू सी द सेल डिव्हिजन अंडर द मायक्रोस्कोप. ओके. तर ड्यू टू द ॲडव्हान्समेंट इन द मायक्रोस्कोप सायंटिस्ट तेव्हा मायक्रोस्कोप खाली सेल डिव्हिजन पाहू शकत होते. ठीक आहे. आणि ड्यू टू दॅट सेल डिव्हिजन पाहू शकत असल्यामुळे दे लेड टू डिस्कवर द स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ओके. विच आर डिवायडेड अँड डबलिंग बिफोर द मायटोसिस अँड मिओसिस. ओके. मायक्रोस्कोपच्या ॲडव्हान्समेंटमुळे सायंटिस्टना मायक्रोस्कोप खाली सेल डिव्हिजन पाहायला मिळालं आणि त्यांच्यामुळे त्यांनी न्यूक्लियसमध्ये जे स्ट्रक्चर आहे जे सेल डिव्हिजनच्या अगोदर काय होते डबल होते आणि डिवायडेड होते ते स्ट्रक्चर त्यांनी शोधून काढलं आणि ते स्ट्रक्चर होतं क्रोमोझोम. ओके. आणि त्या स्ट्रक्चरला त्यांनी नाव दिलं आहे क्रोमोझोम. ओके. क्रोमो म्हणजे कलर, झोम म्हणजे बॉडी. ओके. ज्या बॉडीला कलर केला जाते आणि कलर केल्यामुळे ते मायक्रोस्कोप खाली इझिली डिटेक्टेबल होते. ठीक आहे. तर असं स्ट्रक्चर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असते आणि ड्युरिंग द सेल डिव्हिजन ते स्ट्रक्चर डबल होते आणि नंतर डिवाइड होते त्यांनी ऑब्झर्व केले आणि यालाच त्यांनी म्हणाले आहे क्रोमोझोमल मोमेंट. ओके. म्हणजे मायक्रोस्कोप खाली त्यांनी सेल डिव्हिजनच्यामध्ये होणारे क्रोमोझोम मोमेंट ऑब्झर्व केल्या होत्या आणि त्याच्यावरून त्यांनी थेअरी बनवली आहे, जी थेअरी आहे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. आणि ही थेअरी आपल्याला दिलेली आहे. ओके. तर ही थेअरी आपल्याला दिली होती सायंटिस्ट वॉटलर सुटॉन आणि थिओडॉर बोवेरी या दोन्हींनी दिली होती. ओके. बिहेवियर ऑफ क्रोमोझोम was parallel to behavior of gene and used to use the chromosomal moment to explain the Mendel law. ओके. ड्युरिंग हिज एक्सपेरिमेंट त्यांनी ऑब्झर्व केलं की जे क्रोमोझोमल मोमेंट आपल्याला पाहायला मिळते, क्रोमोझोमल बिहेवियर जे आपल्याला पाहायला मिळते ती बिलकुलच मेंडलने सांगितलेले जीन्स मोमेंट जे आहेत, जीन्स बिहेवियर आहे त्यासारखंच आहे, पॅरलल आहे. ओके. तर ज्या क्रोमोझोमल मोमेंट त्यांना पाहायला मिळाल्या त्या क्रोमोझोमल मोमेंटवरून त्यांनी मेंडलचे लॉ एक्सप्लेन केले होते. त्यालाच आपण म्हणतो आहे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. ओके. तर ही थेअरी त्यांनी दिली होती आपल्याला इन द इयर ऑफ 1902 मध्ये. ठीक आहे. तर सुटॉन जे सायंटिस्ट होते त्यांनी दे आर युनायटेड द नॉलेज ऑफ क्रोमोझोमल सेग्रिगेशन्स टू एक्सप्लेन द मेंडेल्स लॉ. द सायंटिस्ट सुटॉन युनायटेड knowledge
inheritance of chromosome, inheritance of chromosome and segregation with Mendelian principle, and that is called as the chromosomal theory of inheritance. ओके, मेंडल जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी क्रोमोझोमल इनहेरिटन्स सोबत एक्सप्लेन केले होते, त्याच थेरीला आपण म्हणतोय क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. थेरी ऑफ क्रोमोझोमल इनहेरिटन्स त्यांनी हे बघितलं की ज्या प्रकारे क्रोमोझोम जे बिहेवियर दाखवतात तेच बिहेवियर जीन्स दाखवतात, जे मेंडलने त्यांच्या लॉसमध्ये किंवा थेरीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी एक प्रकारे इथं पॅरलिझम सांगितलेलं आहे बिटवीन द जीन्स आणि क्रोमोझोम. ते काय आपण एकदा बघून घेऊया. सो नेक्स्ट पॉईंट इज अ पॅरलिझम between gene and chromosome. ओके, दोन्हीमध्ये खूप सारी सिमिलॅरिटीज आहेत. पहिलं जे पॅरलिझम आहे की बोथ आर ऑकर in pair in diploid cell. ओके, कोणताही जीन हा पेअरमध्ये आहे आणि कोणताही क्रोमोझोम हा पेअरमध्येच असतो डायप्लॉइड सेलच्या. ठीक आहे. सेकंड, बोथ आर सेग्रिगेटेड ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ज्या प्रकारे जीन्स गॅमेट फॉर्मेशन वेळेस एकमेकांपासून सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात, जो आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये मेंडलने सांगितलेलं आहे, त्याच प्रकारे या सायंटिस्टसुद्धा त्यांच्या क्रोमोझोम थेरीमध्ये बघितलं की क्रोमोझोमसुद्धा गॅमेट फॉर्मेशनच्याकडे सेग्रिगेट होतात किंवा वेगळे होतात. ओके, सो इच गॅमेट कंटेन during the gamete formation, when gamete is formed, gamete contain one of the chromosome from pair and one of the gene from the pair. ओके, तर ड्युरिंग सेग्रिगेशन गॅमेटमध्ये एक क्रोमोझोम ट्रान्सफर होतो एका गॅमेटमध्ये, त्याच प्रकारे एक जीन्स ज्या प्रकारे एक जीन ट्रान्सफर होतं त्याच प्रकारे एक क्रोमोझोम सुद्धा ट्रान्सफर होतोय. ठीक आहे. फोर्थ वन, बोथ द रिटेन डायप्लॉइड कंडिशन इन ऑफस्प्रिंग अँड झायगोट. तर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन ते सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात, असॉर्ट होतात, पण जेव्हा पुन्हा त्यांचं फ्युजन होते, फर्टिलायझेशन होते, किंवा जेव्हा पुन्हा ते डायप्लॉइड स्टेटमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, तर डायप्लॉइड स्टेटमधून ते पुन्हा हॅप्लॉइड स्टेटमध्ये जातात, हॅप्लॉइड स्टेटमधून ते पुन्हा डायप्लॉइड स्टेटमध्ये येतात ड्युरिंग द ऑफस्प्रिंग आणि झायगोट. झायगोट तयार होत असताना किंवा ऑफस्प्रिंग होत असताना त्यांची डायप्लॉइड कंडिशन ती पुन्हा रिटर्न येते. ठीक आहे, ते या सर्व त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत. त्याचबरोबर ज्या प्रकारे मेंडलचे फॅक्टर्स हे फॉलो करतात लॉ ऑफ सिग्रिगेशन्स. ओके, सो बोथ फॉलो लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. ओके, तर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन ते एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि नेक्स्ट इज द बोथ आर फॉलो द लॉ ऑफ independent assortment. ओके, दोन्ही लॉ दोन्ही फॅक्टर्स फॉलो करतात जीन्स आणि क्रोमोझोम. ही होती आपली थेरी, क्रोमोझोम थेरी ऑफ इनहेरिटन्स, ज्याच्यामध्ये ती थेरी आपल्याला एक्सपेरिमेंट थ्रू हे सांगते की दिस थेरी स्टेट दॅट ओके, काय सांगते आपल्याला थेरी क्रोमोझोमल इनहेरिटन्स सांगत असतं. ठीक आहे,
तर क्रोमोझोम which observe during cell division and passes to next generation are basis of all genetic inheritance. ओके, खूप सिंपल आहे स्टुडंट्स. बघा की मेंडलने आपल्याला काय सांगितलेलं आहे की फॅक्टर हे पेअरमध्ये असतात आणि ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होतात आणि त्यांच्यामुळेच कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशनमध्ये इनहेरिटन्स होत असतात. म्हणजे इनहेरिटन्ससाठी जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे तो आहे जीन्स. तेव्हा मेंडलला ते माहीत नव्हतं, त्यांना ते फॅक्टर म्हणायचे. पण जीन्स इज अ रिस्पॉन्सिबल ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, म्हणजे इनहेरिटन्ससाठी जीन्स रिस्पॉन्सिबल होते, तर त्यांना आपण म्हणणार आहोत जेनेटिक इनहेरिटन्स. ओके, पण जीन्स हे पुढच्या जनरेशनमध्ये कसे ट्रान्सफर होते, तर ते ट्रान्सफर होते थ्रू द गॅमेट. ओके, पहिले ते गॅमेटमध्ये ट्रान्सफर होते आणि गॅमेट थ्रू द नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होत होते. ठीक आहे, पण जेव्हा क्रोमोझोमचा शोध लागला किंवा जेव्हा क्रोमोझोम अंडर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व झाले तेव्हा सायंटिस्टनी मेंडलच्या थिअरीला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला थ्रू द क्रोमोझोम इनहेरिटन्सवरून. ठीक आहे, म्हणजे त्यांनी बघितलं की मेंडल्सनी ज्या प्रकारे फॅक्टरला ट्रान्सफर होताना सांगितलेलं आहे त्याच प्रकारे क्रोमोझोमसुद्धा काय होत आहेत, ट्रान्सफर होत आहेत नेक्स्ट जनरेशनमध्ये. त्यालाच त्यांनी म्हटलेलं आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. ज्या प्रकारे मेंडलनी फॅक्टर ट्रान्सफर होतात त्याच प्रकारे सांगितलं होतं, त्याच प्रकारे क्रोमोझोमसुद्धा ट्रान्सफर होतात हे यांच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघितलं होतं क्रोमोझोमला. सुद्धा माहिती आहे की क्रोमोझोम जे आहे ते काय ॲक्च्युली ते सुद्धा कशाने बनलेले, क्रोमॅटिन फायबरने बनलेले असतात. ठीक आहे, आणि जेव्हा सेल डिव्हिजन असते तेव्हाच क्रोमोझोम फॉर्म होतो, अदरवाईज ते थ्रेड फॉर्ममध्येच प्रेझेंट असतात न्यूक्लियसमध्ये. आणि क्रोमॅटिन फायबर कशाने बनलेलं आहे, ते DNA बनलेले असतात स्टुडंट्स. आणि DNAचा एक सेगमेंट जर आपण घेतला जो पर्टिक्युलर एखाद्या कॅरेक्टरला कंट्रोल करत असेल तर त्यालाच आपण जीन्स म्हणतो. म्हणजे जीन्स हे क्रोमोझोमवरती प्रेझेंट होतात आणि क्रोमोझोम हे काय होतात नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणजे एक प्रकारे क्रोमोझोमच जीनला नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर करते, नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर करते. ठीक आहे, तर त्याच्यावर यांनी कॉन्क्ल्युजन काढलं आणि इट इज द स्टेटमेंट ऑफ द क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स की जे क्रोमोझोम आपण ऑब्झर्व करतात तेच क्रोमोझोम जेनेटिक इनहेरिटन्स करतात. म्हणजे जीन्स स्वतःहून पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत नाही, तर त्यांना ट्रान्सफर करून द्यायचं काम क्रोमोझोम करत असतात, कारण की क्रोमोझोमच जीन्सने बनलेले असतात. सो दिस इज अ थिअरी ऑफ क्रोमोझोमल इनहेरिटन्सची. ठीक आहे, आणि या थिअरीला त्यांनी क्रोमोझोमल मुवमेंटला बघून त्यांनी मेंडलचे लॉ किंवा प्रिन्सिपल इथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. कोणते मेंडलचे प्रिन्सिपल त्यांनी इथे एक्सप्लेन केलेला आहे. पहिला जो प्रिन्सिपल आहे तो म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. आणि दुसरा लॉ त्यांनी एक्सप्लेन केलेला तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, इंडिपेंडंट असॉर्टमेंट हे दोन लॉ त्यांनी क्रोमोझोमल मुवमेंटच्या बेसिसवरती एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते सर्व काही बरोबरच होते स्टुडंट्स, कारण की जीन्स जे आहेत ते क्रोमोझोमवरतीच प्रेझेंट असतात आणि क्रोमोझोम ट्रान्सफर होतात म्हणजे त्यासोबत ते जीन्ससुद्धा ट्रान्सफर होतात किंवा त्यांचं इनहेरिटन्स होतात. ठीक आहे, दोन्ही लॉ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे स्टुडंट्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट जे त्यांनी डायग्रामॅटिकली आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर क्रोमोझोमल इनहेरिटन्स हे आपल्याला डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे टू एक्सप्लेन द लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे काय, तर जरी दोन्ही जीन्स हे पेअरमध्ये असतील किंवा जे फॅक्टर आहेत ते कॅरेक्टरला कंट्रोल करतात ते पेअरमध्ये असतात, पण ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन ते काय होतं, ते गॅमेटपासून सेपरेट होतात. तो आहे आपला लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. ओके, आणि सेकंड लॉ जो आहे तो आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. दोन पेअर जर असतील कॅरेक्टरचे, ओके, किंवा टू पेअर ऑफ रिलीज असतील, जे टू पेअर ऑफ जीन जर असतील तर ड्युरिंग द सेग्रिगेशन ते एकमेकांपासून कसे पण सेपरेट होऊ शकतात किंवा ॲसॉर्ट होऊ शकतात, सेग्रिगेट होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे एक पेअर जर आपण घेतली येलो कलर आणि ग्रीन कलरची आणि दुसरं कॅरेक्टर घेतलं आपण राऊंड शेप आणि ट्विंकल शेप, ते दोन्ही वेगवेगळे पेअर जर असतील जेव्हा त्यांचं सेपरेशन वाज असेल तर ते एकमेकावरती डिपेंड नसतात, ते इंडिपेंडेंटली एकमेकापासून सेपरेट होऊ शकतात.
ते आपली थेरी आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. हे यांनी क्रोमोझोम सेग्रिगेशन होताना क्रोमोझोम मोमेंट जे होतात ड्युरिंग द सेल डिव्हिजन त्यांच्या थ्रू यांनी लॉस एक्सप्लेन केलेला आहे. ते आपण डायग्रामला वेळ लागेल म्हणून मी सुरुवातीलाच डायग्राम काढून घेतलेली आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे क्रोमोझोमल एक्सप्लेनेशन ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, लॉ ऑफ सेग्रिगेशन आपण मेंडलने आपल्याला सांगितलेलं आहे. मग क्रोमोझोमल ते आपल्याला इथे या थेरीमधून एक्सप्लेन केलेला आहे जो आपल्याला डायग्रामॅटिकली बघायचा आहे. ठीक आहे, तर वेगवेगळ्या स्टेजेस आपण सेल डिव्हिजनच्या ह्याच्यात बघितलेलं आहे. तर सर्वात पहिली जी स्टेज आहे स्टुडंट ती आहे G1 फेज. ओके, सेल डिव्हिजनची सर्वात पहिली G1 फेज. ही आहे G2 फेज, ही सिंथेटिक फेज असते स्टुडंट्स. ही आहे मिओसिस फर्स्ट. ओके, मिओसिस फर्स्टचा ॲनाफेज फर्स्ट आहे. ही मिओसिस फर्स्टची ॲनाफेज फर्स्ट आहे. ही जी स्टेज आहे स्टुडंट ही सुद्धा मिओसिस सेकंड आहे. ओके, मिओसिस सेकंड आणि त्याच्यामध्ये ॲनाफेज सेकंड. ओके, आणि त्यांच्यापासून हे 4 जर्म सेल्स किंवा सेक्स सेल्स आजार. ठीक आहे, तर आहे जर्म सेल, 4 जर्म सेल्स. ओके, तर सुरुवातीपासून बघू स्टुडंट्स. पहिले आहे व्ही सेल ज्याच्यामध्ये क्रोमोझोम आहेत जोडी असायला पाहिजे. पहिली जे आहे ते G1 फेज आहे स्टुडंट्स. G1 नंतर इथे S फेज ज्याला आपण G2 फेजसुद्धा म्हणतो आहे. त्याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल ते तेवढंच राहते पण त्याचं डबलिंग होते, डबल होतात ते. ठीक आहे, ते इथे आपण क्रोमोझोम बघितले सिंगल आहे म्हणजे मोनोव्हॅलंट आहे. इथे क्रोमोझोम काय झालेलं आहे बायव्हॅलंट झालेलं आहे स्टुडंट्स. ठीक आहे, जे पेअरमध्ये आलेले आहेत ते म्हणतात बायव्हॅलंट. ओके, ते बायव्हॅलंटमध्ये. ठीक आहे, ॲक्च्युली आपण इथे 2 पेअर्स घेतलेले आहेत स्टुडंट्स. ठीक आहे, एक मोठा क्रोमोझोम आहे, एक लार्ज साईजचा क्रोमोझोम आहे. ठीक आहे, दोघांचे कलर आपण वेगळे टाकले, ब्लॅक आणि रेड. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की ते ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन कशाप्रकारे सेपरेट होतात. खालची क्रोमोझोमसुद्धा आपल्याला कलरमध्ये दाखवायची होती पण काही जास्त कलर नसल्यामुळे स्केच कलरमध्ये जास्त कलर नसल्यामुळे आपल्याला ते 2 कलरमध्ये दाखवता नाही आले. तर दोन्ही लाईनीज जी क्रोमोझोम आहेत ती मी एकाच कलरमध्ये ब्ल्यू कलरमध्ये इथे इंडिकेट केलेलं आहे. तर त्याला आपण एकदा लेबल करून घेऊया. तर पहिला क्रोमोझोम आहे त्याला आपण A क्रोमोझोम म्हणू आणि दुसऱ्याला B ॲज अ कन्सिडर करू. ठीक आहे, म्हणजे पुढे सेग्रिगेशन होताना आपल्याला लक्षात येईल की कोणता क्रोमोझोम कुठे जातो आहे. ठीक आहे, तर सेकंड फेजमध्ये त्यांचं डबलिंग होतं आहे, जेनेटिक मटेरियल डबल होते आहे. नंतर येतो पहिली मिओसिस फर्स्ट ज्याच्या ॲनाफेजमध्ये. अगोदरच्या मेटाफेजमध्ये काय होतात सर्व क्रोमोझोम हे इक्वेटर रिजनला अरेंज होतात. ओके, तर ॲनाफेजमध्ये ते होतात की दोन्ही सेपरेट होतात. ठीक आहे, तर ही 2 क्रोमोझोमची पेअर आहे आणि दुसरी 2 क्रोमोझोमची पेअर्स आहे स्टुडंट्स. तर मिओसिस फेजमध्ये हा एक क्रोमोझोम ही एक लाईनमध्ये स्टुडंट ज्यांच्यामध्ये एक लाईन असेल याच्यामध्ये एक लाईन असेल तर हे क्रोमोझोम सेपरेट असे होतील आणि हे या साईडला सेग्रिगेट होतील. ठीक आहे, म्हणजे ही पेअर एका सेलमध्ये जाईल आणि ही 2 जी पेअर आहे ती दुसऱ्या सेलमध्ये जाईल. ठीक आहे, तर रेड क्रोमोझोम जो आहे स्टुडंट तो या सेलमध्ये आलेला आहे स्टुडंट बघा. आणि खालचा जो आहे हा आहे आपला B क्रोमोझोम. ठीक आहे, तर हा B आहे आणि हा A आहे. इथे सुद्धा मी लेबल करतो आहे A आणि B. ठीक आहे, तर एका सेलमध्ये ब्लॅक आणि A क्रोमोझोम आलेला आहे. तर हा A क्रोमोझोम आहे स्टुडंट्स आणि हा B. ठीक आहे, तर बरोबर या साईडचे जे क्रोमोझोम आहेत ते एका सेलमध्ये आले, या साईडचे क्रोमोझोम या सेलमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, तर हा आपला B क्रोमोझोम आहे. ठीक आहे, तर हे केव्हा झाले मिओसिस फर्स्टच्या ॲनाफेजमध्ये झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर मिओसिस सेकंड आली, त्याच्या ॲनाफेज सेकंडमध्ये पुन्हा ते क्रोमोझोम अरेंज झालेले असतील आणि तिथून पुन्हा ते सेपरेट झाले. ठीक आहे, तर मिओसिस फर्स्टमध्ये याचा जो सेंट्रोमियर आहे तो डिस्ट्रीब्यूट होत नाही किंवा कट होत नाही, ज्यामुळे क्रोमोझोम वेगळे होतात असं नाही. ठीक आहे, तो क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट होतात इक्वल नंबरमध्ये पण त्यांचा सेंट्रोमियर तिथे ब्रेक होत नाही मिओसिस फर्स्टमध्ये. पण मिओसिस सेकंडमध्ये मात्र त्याचा सेंट्रोमियर काय होतं आहे कट होतो आणि त्याच्यामधून तो होमोलॉगस जे क्रोमोझोम आहेत ते सेपरेट होतात आणि ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात गॅमेट्समध्ये. ठीक आहे, तर एका सेलपासून 2 सेल्स होतात, नंतर 2 सेलपासून नंतर 4 गॅमेट प्रोड्यूस होतात. म्हणजे या सेलपासून 2 गॅमेट आणि खालच्या सेलपासून 2 गॅमेट. इथे सेंट्रोमियर डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे इक्वली क्रोमोझोम याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे हा रेड क्रोमोझोम जो आहे त्याचा एक पेअर इथे येतो आहे एक आणि दुसरा
दुसऱ्या गॅमेटमध्ये जातो आहे. ठीक आहे, बी क्रोमोझोम सुद्धा इथे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. एक पेअर जी आहे ती एका सेल गॅमेटमध्ये गेलेली आहे, दुसरी पेअर या गॅमेटमध्ये गेलेली आहे. सेम याच्यासोबत सुद्धा होता, जो ब्लॅक कलरचा क्रोमोझोम दाखवलेला आहे त्याची एक पेअर एका गॅमेटमध्ये जाते आणि दुसरी पेअर दुसऱ्या गॅमेटमध्ये जाते. हे क्रोमोझोम सुद्धा त्याच प्रकारे इथे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर याच्यावर आपल्याला क्लिअरली लक्षात येते की कशा प्रकारे लॉ ऑफ सिक्रेशन फॉलो होत आहे. ठीक आहे, क्रोमोझोम सुद्धा त्याच प्रकारे लॉ ऑफ सिक्रेशन फॉलो करतात. ज्या प्रकारे मेंडलने आपल्या जीन्सबद्दल सांगितलं आहे की जीन्ससुद्धा लॉ ऑफ सेग्रिगेशन फॉलो करतात. ठीक आहे, सेकंड बघूया आपण क्रोमोझोमल एक्सप्लेनेशन फॉर द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ही डायग्राम आहे क्रोमोझोमल इंडिपेंडेंट असॉर्टमेंटची. ठीक आहे, ज्या प्रकारे आपण जीन्स किंवा फॅक्टर कशा प्रकारे इंडिपेंडेंट असॉर्टमेंट करतात ते आपल्याला माहितीच आहे, आपण बघितलेलं आहे. त्या प्रकारे क्रोमोझोमसुद्धा तो लॉ फॉलो करतात. त्याला रिप्रेझेंट करणारी फिगर आपण इथे काढलेली आहे. ती फिगर आहे क्रोमोझोमल एक्सप्लेनेशन ऑफ द लॉ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ज्या प्रकारे फॅक्टर इंडिपेंडेंटली असॉर्टमेंट होतात, म्हणजे 2 पेअर ऑफ कॅरेक्टर जर असतील किंवा 2 पेअर ऑफ कॅरेक्टर कंट्रोल करणारे अलील जर तिथे असतील, जसं की येलो राऊंड आणि ग्रीन स्प्रिंकल, हे 2 कॅरेक्टर आपण घेतले होते. पण जेव्हा ते असॉर्ट होतात, सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात, तेव्हा ते इंडिपेंडेंटली सेपरेट होतात. ठीक आहे, त्यामुळे तिथे आपल्याला न्यू कॉम्बिनेशनसुद्धा पाहायला मिळाली होती. हे पॅरेंटल कॉम्बिनेशन बी होती ते, आणि त्याचसोबत आपल्याला न्यू कॉम्बिनेशनसुद्धा तिथे पाहायला मिळाली होती. न्यू कॉम्बिनेशन पाहायला मिळाली याचा अर्थ की ते इंडिपेंडेंटली असॉर्ट होत आहेत. तर त्याचप्रमाणे क्रोमोझोमसुद्धा इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात, हे रिप्रेझेंट करणारी ही फिगर्स आहेत. तर इथे असॉर्टमेंट होण्यासाठी होत असताना 2 पॉसिबिलिटी होऊ शकतात स्टुडंट्स. ठीक आहे, तिथे आपण 2 पॉसिबिलिटी घेतलेल्या आहेत, आणि त्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारे जे 2 पेअर ऑफ जीन्स आहेत ते सुद्धा क्रोमोझोम जे आहेत ते सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. म्हणजे या क्रोमोझोमवरती ते जीन्स प्रेझेंट असतील आणि ते क्रोमोझोम पेअर आपण इथे घेतलेले आहे. ठीक आहे, ते एक पेअरला कंट्रोल करणारे जे जीन्स असतील ते या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील, आणि दुसऱ्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारे जे जीन्स आहेत ते या दुसऱ्या पेअर ऑफ क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील. ठीक आहे, तिथे जीन्स न घेता आपण इथे आता क्रोमोझोम घेतलेला आहे. त्याच्या 2 पॉसिबिलिटी सुद्धा आपण इथे बघणार आहोत. एक पॉसिबिलिटी ही आहे आणि दुसरी पॉसिबिलिटी ही आहे. ठीक आहे, तर ही एक पेअर आहे आणि दुसरी एक पेअर आहे. ठीक आहे, तर तिसरा चौथा कलर नसल्यामुळे मी इथे जी सेकंड पेअर आहे ती एकाच कलरमध्ये दाखवलेली आहे. एकाच कलरमध्ये असल्यामुळे त्याला इंडिकेट करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी त्याला मी AB असं नाव दिलेलं आहे. एक क्रोमोझोम ए आहे आणि दुसरा बी आहे, पण दोघं काय आहेत, पेअरमध्ये आहेत. ठीक आहे, ते 2 रेड अँड ब्लॅक पेअरमध्ये आहे, आणि स्मॉल जे आहेत ब्ल्यू ते पेअरमध्ये, जे ए आणि बी आपण इंडिकेट केलेले आहे. ठीक आहे, तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं स्टुडंट, तर इथे जे पेअरिंग आहे ती AB आहे, आणि या पॉसिबिलिटीमध्ये पेअरिंग आपण काय केलेली आहे, BA घेतलेलं आहे. म्हणजे बी क्रोमोझोम पहिले आणि ए क्रोमोझोम नंतर घेतलेलं आहे. जेव्हा यांचं सेल डिव्हिजन होईल तर हे 2 क्रोमोझोम एका सेलमध्ये जातील आणि हे 2 क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये जातील. म्हणजे पेअरिंग कसं होईल, रेड क्रोमोझोम आणि ए क्रोमोझोम, ब्लॅक क्रोमोझोम आणि बी क्रोमोझोम, असं त्यांचं सेपरेशन होईल. इथे मात्र दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की जेव्हा याचं सेपरेशन होईल किंवा याचं सेल डिव्हिजन होईल तेव्हा रेड क्रोमोझोम आणि बी क्रोमोझोम एका सेलमध्ये जाईल, आणि इथे ब्लॅक क्रोमोझोम आणि ए क्रोमोझोम दुसऱ्या याच्यामध्ये जाईल. म्हणजे अशा 2 पॉसिबिलिटीज आहे. ही पॉसिबिलिटी आपल्याला कशावरून प्रेझेंट होते की ते क्रोमोझोम मेटाफेजमध्ये कशा प्रकारे अरेंज होतात ॲट द इक्वेटर प्लेन्स. ओके, तिथे आपण पॉसिबिलिटी दाखवलेली आहे स्मॉल क्रोमोझोमवरती. ठीक आहे, हे जर अशा प्रकारे अरेंज झाले तर या प्रकारे त्यांचं डिस्ट्रिब्युशन होईल, आणि ते जर उलट अरेंज झाले असतील, म्हणजे ए जर पहिला आला असेल किंवा बी जर पहिला असेल तर ते अशा प्रकारे काय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे, तर पहिली पॉसिबिलिटी बघूया स्टुडंट्स. ही जी सेल आहे ही आहे मिओसिस फर्स्टच्या ॲनाफेजची, ही जे सेल्स आहेत ही आहे मिओसिस सेकंडच्या ॲनाफेजची. ठीक आहे, तर सुरुवातीला मिओसिस फर्स्टच्या ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम अशा प्रकारे बायव्हॅलन्स स्टेजमध्ये असतील, आणि ते क्रोमोझोम जेव्हा सेल डिवाइड होतील तर हाफ क्रोमोझोम एका सेलमध्ये आणि हाफ क्रोमोझोम सेकंड सेलमध्ये जातील. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा सेल डिवाइडेड होईल तर त्यांच्यापासून 2 सेल तयार होतील, आणि अशा प्रकारे क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट होतील. हे क्रोमोझोम या सेलमध्ये आलेले आहेत, इकडचे क्रोमोझोम या सेलमध्ये आलेले आहेत, आणि जेव्हा हे सेल्स मिओसिस सेकंडमध्ये ॲनाफेज सेकंडमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील तर त्यांचे क्रोमोझोमसुद्धा अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे, तर एक पेअर इथे मात्र आता सेंट्रोमियर जो आहे तो काय होईल, ब्रेक होईल, आणि हाफ रेड क्रोमोझोम एका जर्म सेलमध्ये आणि हाफ रेड क्रोमोझोम सेकंड जर्म सेलमध्ये ट्रान्सफर होईल. ठीक आहे, म्हणजे 1 रेड आणि 1 ब्ल्यू, आणि तो असेल ए. ठीक आहे, तो एका गॅमेटमध्ये येईल, राहिलेले जे आहेत ते दुसऱ्या गॅमेटमध्ये येतील. ठीक आहे, हा सेलसुद्धा तशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होईल. एक ब्लॅक क्रोमोझोम जो आहे तो एका सेल गॅमेटमध्ये येईल, आणि बीचा एक पेअर जो आहे क्रोमोझोमचा तो दुसऱ्या सेलमध्ये येईल. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे आहे बी, क्रोमोझोम बी, अशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट होतील.
आणि फायनली आपल्याला या सेलपासून 4 गॅमेट्स मिळतील ज्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे सेल्स क्रोमोझोमचं ते अशा प्रकारे असेल आणि टोटली ते इंडिपेंडेंट असेल. ठीक आहे. इथे सुद्धा सेम आहे स्टुडंट्स. हा आहे मिओसिस फर्स्टचा एनाफेज फर्स्ट, त्याच्यामध्ये क्रोमोझोम इम्पॉर्टंट याच्यावरती अरेंज आहे. जेव्हा सेल डिस्ट्रीब्यूट होईल अशा प्रकारे तेव्हा हाफ ऑफ क्रोमोझोम इथे डिस्ट्रीब्यूट होतील. सेंट्रोमर मात्र ब्रेक होणार नाही. सेंट्रोमरला क्रोमोझोम असतील. ही पेअर एका सेलमध्ये, टी सुद्धा एका पेअरमध्ये, आणि ब्लॅक आणि ई क्रोमोझोम हा दुसऱ्या सेलमध्ये जाईल. इथे आपण इथे खाली दाखवूया. ठीक आहे. ज्या सेल जेव्हा डिस्ट्रीब्यूट होईल ब्रेक होईल तर त्याच्यावरून 2 सेल तयार होतील आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे. आणि जेव्हा हे 2 सेल आहे हे मिओसिस सेलमध्ये एनाफेजमध्ये जातील तर त्यांचं क्रोमोझोम डिस्ट्रीब्युशन सुद्धा अशाच प्रकारे होईल. ठीक आहे. म्हणजे हाफ ऑफ द रेड सेल एकामध्ये आणि हाफ ऑफ द बी सेल क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असे 2 क्रोमोझोम अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामधून 2 गॅमेट्स आणि या सेलमधून असे 2 गॅमेट्स मिळतील. ठीक आहे. ज्याच्यामध्ये एक रेड आणि बी क्रोमोझोम, त्याच्यामध्ये रेड आणि बी क्रोमोझोम असेल आणि नवीन कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ए आणि ब्लॅक क्रोमोझोम आणि ए आणि ब्लॅक क्रोमोझोम मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्रोमोझोम इथे इंडिपेंडेंटली ॲसॉर्ट होते. तर ही जी थिअरी आहे ही थिअरी सुटॉल्स आणि बोवेरीनी एक्सप्लेन केली होती, सांगितली होती. पण याला एक्सपेरिमेंटल प्रूफ जे दिलं होते ते थॉमस हंट मॉर्गनने दिले होते. ठीक आहे. सो एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस ऑफ दिस थिअरी इज गिवन बाय सायंटिस्ट T.H. Morgans. Okay. Experimental proof or experimental evidences given by scientist Thomas Hunt Morgan. ओके. तो याला T.H. Morgan सुद्धा म्हणतात. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म T.H. Morgan जे त्याला आपण फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात असावं. फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स, कारण की जेनेटिक्समध्ये सर्वात जास्त एक्सपेरिमेंट यांनीच केलेले आहे. यांना फ्लायमॅन सुद्धा म्हणतात. ओके. कारण की त्यांचे जे काही एक्सपेरिमेंट आहेत त्यांनी सर्व फ्लाईजवरती केलेले आहेत. ओके. माशी जी असते आपल्या घरामध्ये त्या माशीवरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्यामुळे त्यांना फ्लायमॅन सुद्धा म्हणतात. आणि या वर्कसाठी त्यांना नोबेल प्राईज सुद्धा मिळालेलं आहे. ओके. तर त्यांचं जे एक्सपेरिमेंटचा ऑर्गॅनिझम होता तो होता फ्लाईज. ओके. त्याला बनाना फ्लाईज किंवा फ्रूट फ्लाय सुद्धा म्हणतात. त्यांनी एक्सपेरिमेंट कोणावरती केले होते? फ्रूट फ्लायवरती केलेले आहेत. ठीक आहे. ज्याचं सायंटिफिक नाव जे आहे ते आहे ड्रॉसिफिला मेलॅनोगॅस्टस. हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्याचे वेगवेगळे जे नाव आहे हे सायंटिफिक नाव आहे त्या माशीचं फ्लायचं ड्रॉसिफिला मेलॅनोगॅस्टस. त्याला फ्रूट फ्लाय किंवा बनाना फ्लायस सुद्धा म्हणतात, जे की रिपेनिंग फ्रूट्सवरती ग्रो करतात. ठीक आहे. त्यांना जॅकपॉट ऑफ द जेनेटिक्स सुद्धा म्हणतात या प्राईजला. जॅकपॉट ऑफ जेनेटिक्स. ओके. सुटॉल्स आणि बोरीनी त्यांच्या थिअरीमध्ये हे एक्सप्लेन केलं की ज्या प्रकारे मेंडल्सने सांगितले की जीन ज्या प्रकारे सेग्रिगेट होतात किंवा इंडिपेंडेंट असॉर्टमेंट करतात त्याच प्रकारे क्रोमोझोम सुद्धा करतात. पण क्रोमोझोम हे जीन्स हे क्रोमोझोमवरतीच प्रेझेंट असतात आणि क्रोमोझोम जीनला पुढच्या पिढीमध्ये इनहेरिटन्स करतात. हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे सायंटिस्ट T.H. मॉर्गनने. आणि त्यासाठी त्यांनी फ्रूट फ्लायवरती एक्सपेरिमेंट केले आणि त्यांनी सांगितलं या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की genes are present on the chromosomes and chromosomes are inherited through the next generations. Okay. And येणारे जे variations is occur due to the sexual reproductions. Okay. This led to the discover. So he discovered that the basis of variation that sexual reproductions in sexual reproductions. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत, जे काही व्हॅरिएशन्स, त्यामुळेच ऑर्गनमध्ये व्हॅरिएशन्स येतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येणारे चेंजेस आहेत ते मिओसिसमध्ये येत असतात स्टुडंट्स. ओके. ड्युरिंग द मिओसिस फर्स्ट जेव्हा पहिल्या प्रोफेजमध्ये
पॅचिटिनमध्ये जेव्हा क्रॉसिंगवर होते त्याच्यात होणारे जे काही जेनेटिक कॉम्बिनेशन आहे किंवा जेनेटिक एक्सचेंज आहे त्याच्यामुळेच व्हॅरिएशन होतात ते सुद्धा त्यांनी डिस्कवर केलं थ्रू दिस एक्सपेरिमेंट. ओके, या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी फ्रूट फ्लायज काय चूज केलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही रिझन्स आहेत ते रिझन्स आपण बघून घ्या. की मॉर्टननी फ्रूट फ्लायला काय एक्सपेरिमेंटसाठी चूज केलेला आहे. रिझन्स फॉर द सिलेक्शन of fruit fly. Okay, पहिला reasons आहे it can be grow on synthetic media, simple synthetic medium in laboratory. Okay, त्याच्यासाठी विशेष काही सिंथेटिक मीडिया विकत करण्याची गरज नाही. कोणते मीडिया विकत करण्याची गरज नाही. साध्या बनानाच्या फील्ड्सवरती किंवा कोणत्याही फ्रूटच्या फील्ड्सवरती ही फ्लाय ग्रो करू शकते. ठीक आहे, आणि हँडल करायला खूप सोपी आहे. ही साईज खूप लहान आहे. ठीक आहे, त्यामुळे कमी एरियामध्ये खूप साऱ्या त्याच्या इंडिव्हिज्युअल्स आपण ग्रो करू शकतो. ओके, सेकंड रिझन जे आहे स्टुडंट ती म्हणजे शॉर्ट लाईफ स्पॅन. लाईफ सायकल आहे ती खूप शॉर्ट आहे. दॅट इज ओनली 2 weeks. ओके, म्हणजे एखाद्या कॅरेक्टर आपल्याला टू जनरेशन जर चेक करायचं असेल तर त्या जनरेशनला कम्प्लीट होऊन दुसरी जनरेशन यूज तर आणि ते कॅरेक्टर त्या जनरेशनमध्ये ॲपियर होऊस तर आपल्याला वाट पाहावं लागेल. पण ही जी ॲनिमल आहे, ही जी फ्लाय आहे, हिची लाईफ सायकल खूप कमी आहे. विदिन द वीकमध्ये आपल्याला ते पूर्ण कॅरेक्टर एका जनरेशनमध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे सुद्धा याला सिलेक्ट केलेलं आहे. तिसरं म्हणजे सिंगल mating can be produce more number of offsprings. ओके, तर सिंगल मेटिंगमध्ये आपण खूप सारे ऑफस्प्रिंग त्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो, ज्यामध्ये व्हरायटी ऑफ द कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो. ओके, आणि ही जी फ्लाईज होती ही हँडल करायला खूप सोपी होती. म्हणजे एखाद्या कॅरेक्टर त्याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं असेल तर त्यासाठी त्याला एनेस्थेशिया देण्याची काही गरज नव्हती. सिम्पली इथरने त्याला आपण बेशुद्ध करून इथरचा यूज करून त्याला आपण बेशुद्ध करून त्याला ऑब्झर्व करू शकत होतो. हँडलिंगसाठी खूपच इझी होती. सेकंड कॅरेक्टर जे आहे ते मॉर्फॉलॉजिकली डिफरेन्शिएट होते मेल अँड फिमेल. ओके, मॉर्फॉलॉजिकली distinguishable in male and female. ओके, म्हणजे मेल कोणता आहे फिमेल कोणती फ्लायज हे आपण इझिली त्याला डिस्टिंग्विश करू शकतो. आणि मेल जो होता तो फिमेलपेक्षा साईजने लहान असतो. ठीक आहे, फिमेलची साईज ही मेलपेक्षा थोडी जास्त आहे. त्यामुळे साईजवरूनच आपण ती साईज मेल आणि फिमेल ही आपण ओळखू शकतो. नेक्स्ट वन जो आहे डिफरंट हेरिडिटरी व्हेरिएशन्स. ओके, जे की आपण क्रॉस केलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आधी व्हेरिएशन जर आलं असेल तर ती व्हेरिएशन वी कॅन बी ऑब्झर्व अंडर द सिम्पल पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. ओके, डिफरंट हेरिडिटरी व्हेरिएशन्स कॅन बी ऑब्झर्व अंडर low power of microscope. ओके, इझिली आपण त्याला अंडर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करून त्याची व्हेरिएशन्स बघू शकतो. ठीक आहे, ही जी फ्लाईज होती हिचा जो डायप्लॉइड नंबर असतो तो आहे 8. म्हणजे इथे आहे 2. तर या क्रोमोझोमचा जो डायप्लॉइड नंबर आहे स्टुडंट तो आहे 4. म्हणजे 4 पेअर ऑफ क्रोमोझोम त्याच्याने प्रेझेंट आहे. आणि 4ही पेअर जे आहेत ते एकामेकापासून फार डिफरंट आहेत. म्हणजे म्हणली ऑब्झर्वेशनवरून ते आपण क्रोमोझोम कोणता आहे तो आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो. त्यातला जो सेक्स क्रोमोझोमचा पेअर आहे तो इझिली आयडेंटिफाय आहे. म्हणजे फक्त सेक्स क्रोमोझोमला बघूनच आपण ते क्रोमोझोम मेलचे आहेत किंवा फिमेलचे आहेत ते सुद्धा आपण इझिली आयडेंटिफाय करतो.
तर या सर्व कॅरेक्टरिस्टिक्समुळे मॉर्गन्सनी फ्रूट फ्लायला एक्सपेरिमेंटसाठी चूज केलेलं होतं स्टुडंट. ठीक आहे. तर हा होता आपला क्रोमोझोमल थेअरी ऑफ एक्सपेरिमेंट्स.